ऍक्च्युअली त्याचं मिनिंग काय आहे किंवा काय कॅल्क्युलेट करणं तुम्ही गरजेचं आहे टोटल सरफेस एरिया. तर सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया सरफेस एरिया ऑफ स्फिअर. ओके, द सरफेस एरिया ऑफ स्फिअर. तर सरफेस एरिया ऑफ स्फिअरचा फॉर्म्युला काय आहे 4 पाय आर स्क्वेअर. ओके, सो 4 मल्टिप्लाय इथे आर रेडियस इथे हवं तर सुरुवातीला नोट करू शकता गिवन दॅट आर इज इक्वल टू 7 किंवा डायरेक्ट फॉर्म्युला पुट केलं तरी चालेल. सो पायची व्हॅल्यू इथे किती आहे 22/7 मल्टिप्लाय आर स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर येणार 7चा स्क्वेअर येणार. ओके, सो नेक्स्ट स्टेप 4 मल्टिप्लाय 22/7 मल्टिप्लाय स्क्वेअर मीन्स हाऊ मेनी टाइम्स मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स. 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार आपण. इथे हा 7 जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो कॅन्सल होईल इकडच्या न्यूमरेटर मधल्या 7ला. हे 7ला 7 कधी कॅन्सल होतं एक डिनॉमिनेटर आणि एक न्यूमरेटर मध्ये असेल तर हे कॅन्सल होणार. आता आधी 4 ने या 22 ला मल्टिप्लाय करा 4 2 8 4 2 8 88 मल्टिप्लाय 7. सो 7 8 किती येईल 56 कॅरी 5 अगेन 7 8 56 प्लस 1 61. ओके 616. आता हा एरिया आहे सरफेस एरिया ऑफ स्फिअर. तर याला काय लिहिणार स्क्वेअर आणि दिलेलं 7 सेंटीमीटर होतं. एरिया असल्यामुळे काय ना स्क्वेअर सेंटीमीटर, व्हॉल्यूम असेल तर क्युबिक सेंटीमीटर. ओके, तर दॅट्स वाय आपण काय लिहिणार सरफेस एरिया ऑफ स्फिअर. इथे लिहायचं देअरफॉर सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू 616 स्क्वेअर सेंटीमीटर. आता याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला लिहिलात की हाफ मार्क आणि आन्सर लिहिलं इथे की त्याला हाफ मार्क मिळेल. ओके, मधला व्हॅल्यू हे दोन्ही फायनल आन्सर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला हाफ मार्क त्याचा मिळून जाईल. ओके, जर पेपर स्ट्रिक्ट चेक केला गेला आणि युनिट नसेल तर कदाचित हा हाफ मार्क तुमचा जाऊ पण शकेल. त्यामुळे जर तुमच्या अबाउट 35 मार्क्स असतील 40 आउट ऑफ तर कदाचित तुमचे मार्क जातील. त्यामुळे युनिट लिहायला कधी विसरू नका. ओके.